हाय हॅलो सगळ्यांना नमस्कार. स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती, ज्याचं नाव आहे मराठी ब्लॉगर राणी. तर आई मला बोलली की कष्टाचे पुरत नाही तर फुकटचे काय पुरणार. तर असं आई काय बोलली तर मी तुम्हाला पुढे कंटिन्यू राहा व्हिडिओमध्ये तर नक्कीच सांगते. तर इथं मी करत होते भरली वांगीची भाजी. तर खूप साऱ्या सोप्या पद्धतीने मी अशी भरली वांगीची भाजी करत होते. तर मला आई असं का बोलली. तर असं असतं ना, कारण का तिला ऑनलाईन वगैरे हे तिला काहीच माहीत नाही आहे आणि सोशल मीडिया पण हे तिला असं काहीच माहीत नाही आहे. तर खरं तर मला खूप वाईट वाटले, कारण का जे आपण करत आहोत त्यासाठी जर आपल्या घरच्यांचाच आपल्याला सपोर्ट नाही तर आपण बाहेरच्या लोकांकडनं काय अपेक्षा करणार. तर मी ठरवले आहे, कारण जे लोक मला आत्तापर्यंत नाव ठेवत आलेले आहे, ते घरचे असो की बाहेरचे असो, तर त्यांना मला काहीतरी करून दाखवायचं आहे, स्वतःला सिद्ध करून दाखवायचे आहे. आणि खरं तर कुठलेच आईवडील आपल्या मुलांचे वाईट झालेले नाही बघू शकत. फक्त एवढंच आहे की माझी आई खूप जुन्या पद्धतींची आणि जुन्या विचारांची आहे. तिला फक्त काम आणि कष्ट करणे हेच तिला माहिती आहे. त्यामुळे मोबाईल, सोशल मीडिया, व्हिडिओ हे सगळं तिला काहीच माहीत नाही आहे. तर त्यामुळे ती खरं तर असं बोलली असेल. पण ह्या गोष्टीचे मला खूप वाईट वाटले. पण त्यामागची तिची काळजीही असेल, त्यामुळे मी काही एवढं त्या गोष्टीकडे लक्ष दिले नाही. तर म्हटलं चला ती असं का बोलली किंवा का नाही बोलली. तर हे एक तिला माहीत नाही, ती अननोन आहे त्या सगळ्यासाठी, म्हणून तिने बहुतेक असं ती बोलून गेलेली असणार आहे. तर खरं तर एक यूट्यूबर बनण्यासाठी किती काळजी घ्यावी लागते किंवा कसे व्हिडिओ शूट करावे लागतात किंवा काय प्रॉब्लेमला फेस करावं लागतं, किती मेहनत करावी लागते, तर हे एक यूट्यूबरच जाणू शकतो आणि ते यूट्यूबरलाच माहीत असतं. कारण का एक व्हिडिओ बनवण्यासाठी ते व्हिडिओ मागचे जे आपण शूट करतो तर ते शूट व्यवस्थित आलं पाहिजे. परत जे आपण एडिटिंग करतो व्हिडिओची, तर त्या व्हिडिओची एडिटिंग व्यवस्थित आली पाहिजे. ते व्हॉइस रेकॉर्ड पण व्यवस्थित आला पाहिजे. परत ह्या सगळ्या गोष्टी विचार करता परत तो व्हिडिओ अपलोड झाला तर त्यानंतर ते सोशल मीडियावरचे जे लोक आहेत त्यांनी ते बघितलं पाहिजे किंवा त्यांनी आपल्याला सपोर्ट केला पाहिजे किंवा त्यांना आवडेल व्हिडिओ नाही आवडेल हाही एक मोठा प्रश्नच असतो. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करायचा असतो आणि सगळ्या गोष्टीचा विचार करून मेहनतच करावी लागते. कुठलंही असं फुकटचं वगैरे काही भेटत नाही. तर तिचं म्हणणं असं होतं की फुकटचे हे व्हिडिओ काढण्यासाठी किंवा हे करण्यासाठी याला कुठले कष्ट घ्यावं लागतात. तर मी तिला बरेच काही असं समजून सांगितलं होतं, पण तिला ते पटत नव्हतं. कारण का तिला ते पूर्ण तिच्यासाठी ते सगळं नवीन होतं आणि हे नवीन असल्यामुळे जर कोणाला आपण एखादी गोष्ट पटवून सांगण्याचा प्रयत्न केला, जर ते पटतच नसेल किंवा त्या गोष्टीवर त्यांचा विश्वास नसेल, तर आपण ते सांगण्यामध्ये पण काही पॉईंट नसतो. तर कसं असतं ना, मेहनत ही खरं तर मग असं जर असतं तर किंवा असं जर वाटलं तर असं वाटतं की कुणाला काही न सांगता मेहनत ही खूप शांतपणे करावी आणि जेव्हा आपला जो रिझल्ट असतो किंवा जे आपलं सक्सेस असतं, यश असतं, तेव्हा ते शेअर करावं, तर असंच वाटतं. तर इथे खूप खरं तर वाईट वाटलं होतं, कारण का इथं ती अशी बोललेली होती आणि जर घरच्यांचा सपोर्ट नसेल कुठल्याही गोष्टीला तर एक महिला म्हणा किंवा कुणीही म्हणा तर ते कुणीच काही करू शकत नाही. पण म्हटलं चला असो, मी तर माझ्या मतांवर ठाम होते आणि मला जे करायचं होतं, जे माझं यूट्यूबचं जे आहे की मला एक यूट्यूबर बनायचं आहे किंवा माझी जे रिअल लाईफ आहे ती यूट्यूबच्या जे माझे चॅनल आहे किंवा जे डेली ब्लॉग्स आहेत तर ते मला शूट करायचे आहे आणि ही माझी आवड आहे आणि हे मला करायचंच होतं. तर मी माझ्या मतावर ठाम होते. तिथे मला सक्सेस कधी मिळणार कधी नाही हे मी याची वाट बघत नव्हते. तर मी फक्त माझं प्रामाणिक काम, माझं प्रामाणिक जे मेहनत आहे तेच मी करत होते. पण तिला ते खटकत होतं, कारण का तिचा ह्या गोष्टींवर पूर्ण म्हणजे असा विश्वासच नाही आहे. तर ती पूर्ण अननोन आहे ह्या सगळ्यासाठी, तर त्यामुळे ती बहुतेक असं बोलून गेलेली असेल. तर चला म्हटलं एवढं ह्या गोष्टीचा असा विचार करायलाच नको. जे आपलं काम आहे, जे आपलं हे काम आपण जे करणार आहोत म्हणजे हे बाकीचे असे विचार करून घेऊन आपल्या कामावर आपण आपला काय बोलतात त्याला, आपण डिप्रेशनमध्ये राहून किंवा आपण ते विचार करून आपले जे समोरचं काम आहे ते व्यवस्थित व्हायला पाहिजे. उगाच कुठल्याही टेन्शन, स्ट्रेसमुळे बिघडायला नको.
तर म्हटलं चला जे आपलं काम आहे ते आपण रेडी करूयात. तर इथं मी असं मस्त भरली वांगी वगैरे केलेली होती. मसाला वगैरे सगळं करून घेतला होता. खूप छान सोप्या पद्धतीने मी अशी वेगळं असं काहीच ट्राय केलेलं नव्हतं ह्याच्यामध्ये. तर इथं मस्त असं तेलामध्ये मी मसाला भरून ही वांगी असे मस्त तेलामध्ये परतायला ठेवली होती. त्यानंतर थोडंसं परतल्यावर याच्यात तिखट लाल मिरची परत मसाले टाकले होते आणि वांगे शिजायला टाकले होते. तर खरं तर यूट्यूबर बनणं हे खरंच खूप अवघड गोष्ट आहे, सोपी नाही. कारण का आत्तापर्यंत आपण लोकांचे व्हिडिओ बघतो तर असं वाटतं की अरे किती सोपे आहे हे व्हिडिओ काढणं किंवा हे बनवणं. पण खरं तर त्या क्षेत्रात जर तुम्ही उतरले किंवा त्या क्षेत्रात तुम्ही काम जर करायला लागले तर ते तेव्हा समजतं आपल्याला की ते किती अवघड आहे किंवा त्याच्यासाठी किती आपल्याला कष्ट घ्यावे लागतात. तर मला एवढंच सांगायचं आहे, कुठलंच काम असं सोपं नाही, मग ते कुठलंही असो. तर फक्त प्रामाणिक कष्ट करणं आणि आणि तुम्ही सगळं खऱ्या मनाने करणं, तर हेच खरं तर त्याचं श्रेय आहे. कारण का हेच जर तुम्ही खऱ्या मनाने केलं तर तुम्हाला तुमच्या यशापासून किंवा सक्सेसपासून कोणीही अडवणार नाही. फक्त तुमचे कष्ट आणि तुमचे जे प्रामाणिक जो तुम्ही तुमचं ध्येय आहे ते प्रामाणिकपणे करा. तर एवढंच मी आज सांगते. तर कसा वाटला माझा आजचा ब्लॉग तर नक्कीच मला कमेंट करून सांगा. आणि जी माझी भरली वांगी कशी मी केलेली आहे तर तेही मला कमेंट करून सांगा. खूप साध्या पद्धतीने आणि सोप्या पद्धतीने मी इथं अशी वांग्याची भाजी इथं केलेली आहे. आणि खरं तर एक यूट्यूबर बनण्यासाठी खूप मेहनत ही करावी लागते. फुकट असे काही इथे कोणालाही मिळत नाही. ते यूट्यूबर असो किंवा कुठलेही काम असो, तर मेहनत ही करावीच लागते. आणि मेहनत केल्याशिवाय हा पर्यायही नसतो. फुकट असे कोणालाच इथं काहीही मिळत नाही. तर चला, तर खूप खरं छान प्लॅटफॉर्म आहे हा यूट्यूब. कारण ज्या बायका घरात बसून असतात किंवा बाहेर जाऊ शकत नाही तर त्यांच्यासाठी खूप छान हा प्लॅटफॉर्म आहे. तर ते आपल्या हातात आहे कसं राहायचं कसं नाही ते. चला भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय.